सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपीला अटक केल्यानंतर आता पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करण्याची शक्यता आहे। म्हणजेच आरोपी सैफच्या घरी कसा गेला, त्याने तिथून पळ कसा काढला, हे सगळं तपासण्यासाठी पोलीस गुन्ह्याचं नाट्य रूपांतर करतील अशी शक्यता आहे। तपासाचे बारकावे तपासण्यासाठी या प्रकरणाचे बारकावे तपासण्यासाठी पोलीस हे नाट्य रूपांतर करण्याची शक्यता आहे। दरम्यान या आरोपीला भारतात येण्यासाठी कोणी मदत केली याचा देखील तपास सुरू आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आरोपीने गुन्हा कबूल केलाय, आता तपासाची पुढची चक्र कशी फिरतील? आपण जर पाहिलं तर कालच आरोपीला कोर्टात दाखल केलं होतं। त्याच्यानंतर 5 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे पोलिसांकडून। या प्रकरणी आरोपीने गुन्हा दाखल केला, पण आता हे प्रकरण पोलिसांना समजून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सीन रिक्रिएशन म्हणजे नाट्य रूपांतर जे ते नेमकं सैफ अली खानच्या घरी काय काय झालं, तो आरोपी कुठून घरात गेला, याचं संपूर्ण एकंदरीत नाट्य रूपांतर जे ते आज उद्यात केले जाणार आहे। आणि त्यासाठी आरोपीला पुन्हा एकदा सैफच्या घरापर्यंत नेण्यात येणार आहे। त्यामुळे आरोपी जी चर्चा आहे की सैफ अली खानच्या इमारतीच्या मागच्या बाजूची जी छोट्या उंचीची इमारत आहे, भिंत आहे, त्या भिंतीवरून आरोपी आल्याचं म्हटलं जातं, पण ही शंका आहे, अद्याप त्यावर कोणतेही स्पष्टीकरण नाही। त्यामुळे आज किंवा उद्या आरोपीला त्याच जागेवर घेऊन जाण्यात येईल आणि नेमकं तो कोणत्या दिशेने कोणत्या मार्गाने इमारतीच्या आत आला, त्याच्यानंतर इमारतीच्या आत आल्यानंतर तो 11व्या 12व्या माळ्यापर्यंत कसा गेला आणि त्याच्यानंतर तो सैफचा खरं तर दरवाजा सुद्धा कसा उघडण्यात आला, सैफच्या घरात तो कसा गेला आणि मग हा संपूर्ण हल्ला एकंदरीत कसा झाला आणि त्याच्यानंतर तो त्याने त्या ठिकाणाहून पळ कसा काढला, कारण की 6व्या माळ्यावरचे सुद्धा सीसीटीव्ही जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे तो येताना पायऱ्यांनी आलाय तर त्याचा तो पळ नेमका कसा काढला, ज्यावेळेस तो चोरी करायला जात होता, हल्ला करायला जात होता, तेव्हा त्याच्या पायात बूट नव्हती, चप्पल नव्हती आणि येताना त्याच्या पायात आपण जर पाहिलं तर बूट असल्याचे म्हटले आहे, ते फुटेजमध्ये सुद्धा दिसते आणि त्या अनुषंगाने बरोबर आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाचे बारकावे तपासले जाणार आहेत आणि त्यासाठी नाट्य रूपांतर केलं जाईल, सीन रिक्रिएट केला जाईल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।